नमस्कार, मी स्नेहल निमगिरे मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर पावसाळ्याला 8 दिवसापासूनच सुरुवात झालेली आहे आणि जरी पावसाची मजा सर्वजण घेत असले तरी देखील माणसे घाबरतात, नागरिक घाबरतात। ते मात्र पावसाळ्यात जे आजार पसरतात, शारीरिक मानसिक जो त्रास होतो त्याला। आता आपण आहोत पुण्यातील रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गाजवळ आहोत आणि आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो जो भुयारी मार्ग आहे, या ठिकाणी खरं तर चारही बाजूंनी जे आहे ते पावसाळ्यामध्ये पाणी साचत असतं आणि या ठिकाणी आपण मागच्या 8 दिवसात जर पाहिलं तर पाणी साचून जो राडारोडा आहे तो बाहेर टाकलेला आहे। मात्र अद्याप देखील 8 दिवस होऊन देखील हा राडारोडा उचलला गेलेला नाहीये आणि याच राडारोडामुळे जे आहे ते दुर्गंधी पसरत आहे। नागरिकांना नाहक त्रास जो आहे तो या ठिकाणी सहन करावा लागतोय। नागरिक याच ठिकाणी याच घाणीतून येत जात आहेत। लहान मुले असतील, म्हातारे असतील, वयोवृद्ध असतील, यांना देखील या ठिकाणी या पाण्यातून असेल, या घाणीतून असेल, या ठिकाणी येता जाता प्रवाशांना त्रास होत आहे। आपण पाहिलं तर ही जी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलाउद्दीन संघटना जे आहे ते पथारी व्यवस्थापक जे आहेत व्यावसायिक आहेत, ते या ठिकाणी आपला व्यवसाय करत असतात। मात्र पावसाळ्यामध्ये जे आहे ते पाणी गुडघ्याच्या वरती जातं, अशा त्रासांना त्यांना सहन करावं लागते, त्यांचं नुकसान देखील होतं। मात्र याच्यावरती महापालिका असेल, खासदार आमदार यांच्याशी त्यांनी बोललं तरी यावरती उपाययोजना काय होत नाहीत। यावरती त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आता आपण पाहणार आहोत। या त्रासाला ते कसे सामोरे जातात ते आपण आता पाहणार आहोत। नेमकं काय म्हणणं आहे येथील व्यवस्थापकांचं आणि येथील नागरिकांचं, येथील विक्रेत्यांचं आपण पाहूयात। आता आपल्या सोबत हजरत बाबू शेख आहे, जे इथल्या पुणा स्टेशन येथील भुयारी मार्गातील जी संघटना आहे त्याचं काम बघत असतात। सर, काय सांगाल नेमकी इथलं म्हणजे कसं काम चालतं इथलं? काम कसे सगळं व्यावसायिक आपले इथं गरिबांचे सगळं गोरगरीब आहे आपले, सगळं रस्त्यावर पोट भरणारे लोक आहे आपले। प्रत्येक दुकानामध्ये 5-5 लोक आहे कामं करतात, तरी त्यांच्या ह्याच्या एवढं आमच्या व्यवसाय एवढं ठप होतो, मग सगळं काय नुकसान पण होते। मग कोणी आजपर्यंत इथे गुडघाभर पाणी येतं किंवा त्याच्यावरती पण पाणी जातं असं सांगतात। पाणी नुकसान तर आम्हाला कोणी देतच नाही, कोणी भेटत नाही, आम्ही कधी मागितलं पण नाही। मागून तो कसे आम्ही स्वतःचे मोटर लावलेले आहेत, ते मोटरने सगळं पाणी आपण बाहेर फेकून देतो, त्याचे म्हणजे पाणी काढतो, त्याच्यामुळे आमचे मार्केट चालू आहे। बऱ्याच ठिकाणी अंडरग्राऊंडमध्ये पाणी साचले गेल्यानंतर कोणी तिथं लक्ष देत नाही, तरी आम्हाला तिथं वारंवार त्रास होतो। ह्याच्या उपाययोजना काय झालेल्या नाही। उपाययोजना होण्यासाठी तुम्ही वरती कोणाशी बोललाय? सगळ्यांना माहिती आहे, अधिकाऱ्यांना माहिती आहे, महानगरपालिकेला माहिती आहे, आमदार साहेबांना माहिती आहे, सगळं तो काय लक्ष देत नाही। आता देतात पण किती देतात ते कोणाकडे तक्रार केली का? केलं तर महानगरपालिका तक्रार आम्ही काय नाही केलं, फक्त आमचे एवढंच म्हणणं आहे फुवारे ते आतमध्ये पाणी येऊ नये त्याचं काहीतरी काम उपाययोजना करावा, असं आमची विनंती आम्ही केलेलं आहे। पण बाहेरचे रस्ते हे ड्रेनेज वगैरे साफ नाही केलेले आहेत, हे मग तो पाणी अंडरग्राऊंडमध्येच पाणी येतो ना। बरोबर आहे, या ठिकाणी पाणी कचरा पण तिकडे साचलेला आहे। हो, मग आता आम्ही सगळं काढून ठेवलेलं आहे, कचरा पण गाडी पण येत नाही, वेळेला पण कचरा गाडी येत नाही। बघा आम्ही कचरा गाडी सगळं मांडून ठेवलेलं आहे, पण मग आम्हाला पैसे देऊन मग कचरा गाडी बोलावं लागते। आपण बघतो शारीरिक मानसिक दोन्ही त्रास जे आहेत ते त्यांना होतो सगळं मानसिक त्रास तर एवढा भरपूर आहे, व्यवसाय पण बुडते, त्याला काहीच उपयोग होत नाही। फक्त आम्हाला ते कशा वर्जवाल्यांचीच मेहरबानी म्हणा, ते आम्ही चाललोय बस। सांगणं काय तुमचं त्रास आहे ते काढलं पाहिजे महानगरपालिकेने। भुयारी मार्गात आहोत पुणे स्टेशन मधल्या। या ठिकाणी जे पथारी व्यावसायिक आहेत, विक्रेते आहेत, त्यांना पाऊस झाल्यावरती जे पाणी साचतं तेथील नाहक त्रासाला जे आहे ते सामोरे जावं लागतं। त्यांच्या नेमकं काय म्हणणं आहे, त्यांना काय अडचणी येतात हे आपण पाहणार आहोत। दादा, पाऊस आल्यावरती काय अडचणी येतात सांगा जरा। इथं परिस्थिती बेकार असते, इथं सगळं खाली पाणी असतो, चारो इथलं पण पाणी येतं, इथलं पण येते, हा कंडिशन पण येतो पाणी, एवढं पाणी येतं कमीत कमी नुकसान होते, मालचं नुकसान होते। कमीत कमी 2-4 दिवस नंतर पण पाऊस पडला होता, पाऊसमुळे पाणी येतंय सगळं इथलं जिथली पण कंडिशन आहे सगळं गंभीर आहे। चेंबर जाम झालाय सगळं, हे बघा जालीची परिस्थिती बघा, सगळं बेकारच झालंय। त्यामुळे इथं पाणीच्या व्यवस्थेत पाणी निघतच नाही कुठे, त्याला पर्याय नाही की जाऊ कुठं पाणी, त्यामुळे इथे पाणी कमीत कमी
5 फूट 6 फूट पाणी असतो त्या खाली. हे मोबाईल वाल्याचं पण नुकसान होतं, मोबाईल वाल्याचं जास्त होतंय और बोटाचं पण नुकसान होतं, बेल्टचं नुकसान होतंय. लय गंभीर परिस्थिती आहे. सगळ्यांचंच नुकसान होतंय. तुमची जवळजवळ धांदल उडत असेल सगळ्यांची, आपल्याला पण समजते. पण तुम्ही याच्यावरती काय उपाय करण्यासाठी काय बोल चालू आमच्या महानगरपालिकेमध्ये चालू आहे चर्चा, बघू काय करतात ते लोक. दादा काय नेमक्या अडचणी येतात पाऊस आल्यावर? इथं दरवर्षी 2 ते 3 वेळा पाऊस येतो आणि सर्व भुयारी मार्ग पूर्ण 1 ते 1.5 फूट पाणी भरतंय. इथनं रेल्वे मधनं पाणी येतंय, अलंकार टॉकीज मधनं पाणी येतंय आणि इथं ससून रोड वरनं बी पाणी येतंय. पूर्ण भुयारी मार्ग भरतं आणि दुकानात 1 ते 1.5 ते 2 फूट पाणी भरतंय आणि मालाचं नुकसान होतं सर्वांचं थोडंफार. तुम्हाला एक अंदाज आल्यावरती तुम्ही म्हणजे ते सामान सर्व माल वरती उचलावा लागतो, त्याशिवाय काहीच करता येत नाही. रात्री पाऊस झाला तर सर्व माल खराब होतो. दिवसात आम्ही इथं असतो तर थोडा माल उचलून घेतो, बाकी माल रात्री पाऊस आला की खराब होतो. याच्यावरती काय उपाययोजना करायला पाहिजे? ते मनपाणी करायला पाहिजे. त्यावर काय करता येतील उपाय? काहीतरी ड्रेनेज लाईन वगैरे बघायला पाहिजे की कशामुळे ते पाणी येतंय आणि त्याला काय बंदोबस्त करता येईल ते त्यांनी करायला पाहिजे. नक्कीच आपण पाहिलं की येथील जे व्यावसायिक आहेत, विक्रेते आहेत, तसेच येथील जे व्यवस्थापक आहेत, यांनी हे सर्व जे आहे यावरती मनपाने, महापालिकेने जे आहे ते उपाययोजना करायला पाहिजेत असा उपाय सुचवलेला आहे. मात्र व्यवस्थापक जे आहेत हजरत शेख, त्यांनी ते जे बोलताना सांगितलं त्यांनी की आम्ही या अगोदर आमदार असतील, खासदार असतील यांच्याशी सर्वांशी बोलून झालेलं आहे. आता यावरती मात्र उपाय देखील होत नाहीत. मात्र आता जे आहे ते त्यांना त्रासाला सामोरे जात आहे. यापुढे महापालिका काय पाऊल उचलणार आहे किंवा कोणी उपाय काय घेणार आहे त्यावरती हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. स्नेहल निंगरे, महाराष्ट्र न्यूज.